Hello friends, myself Rachna Malewar. Today I am going to teach you 12th class chapter number 9 coordination compound. So first see introduction. A coordination compound consists of central metal atom or ion surrounded by atom or molecule. Means let's see example. PT, NH3, 2 molecule and Cl2. So PT is a central metal atom. Central metal atom. And this ammonia molecule. These two ammonia molecule and these two chlorine molecule present. These four molecules are surrounded by this central metal atom. These four molecules are called as ligands. These four molecules are called as ligands. And these ligands are directly attached to the platinum, central metal platinum. These ligands are directly attached to the central metal atom. So these bonds are called as coordination bond. And this coordination bond represented this type as arrow, as like means this arrow head is a central metal atom, and central metal atom, this is the meaning of head. These two nitrogen lone pair of molecule is acceptor this central metal atom. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेंटरला जो प्लॅटिनम हा मेटल असतो तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो. तर जे त्यांच्या भोवताली जे मॉलिक्यूल असतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण लिगॅन म्हणतो. त्या लिगॅनकडे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि ते लोन पेअर हे डोनेट करतात. कोणाला डोनेट करतात, तर सेंटरला जो प्लॅटिनम सेंटर मेटल ऑफ प्लॅटिनम आहे त्याला हे जे लिगॅन्ड्स आहेत सराउंडेड ते लिगॅन्ड्स स्वतः जवळचे इलेक्ट्रॉन त्यांना डोनेट करतात. सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट मीन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. तर जो हा सेंटरला जो मेटल आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनला तो काय करतो, ॲक्सेप्ट करतो. And these four ligands are electron donor. तर आपण ह्याला लिगॅन्ड्स कशामुळे म्हणतो, कारण की हा स्वतः जवळचे जे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो सेंटरला जो प्लॅटिनम ॲटम आहे त्यांना डोनेट करतो. तर हा लिगॅन्ड काय झाला, इलेक्ट्रॉन डोनर झाला. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला टू अमोनिया मॉलिक्यूल ammonia molecule act as a ligand. Two ammonia molecule act as a ligand and also two chlorine molecule act as a ligand. तर बघा या स्ट्रक्चरमध्ये दोन अमोनिया मॉलिक्यूल ॲज अ लिगॅन्ड म्हणून काम करत आहेत आणि त्यानंतर दोन क्लोरीन मॉलिक्यूल जे आहेत ते देखील ॲज अ लिगॅन्ड म्हणून काम करत आहेत. तर या स्ट्रक्चरमध्ये चार मॉलिक्यूल आहेत. 4 molecule are act as a ligand. 2 molecule is ammonia and 2 molecule is a chlorine.
these two ammonia molecule as like a parallel. These two ammonia molecule parallel to each other, and also these two chlorine molecule is parallel to each other. So this type of structure is called as cis. This type of structure is called as cis. And trans means what? Suppose this central metal atom platinum, this ammonia, these two molecule of ammonia are opposite to each other. तर जेव्हाही दोन मॉलिक्यूल सेम असलेले अपोजिट पोझिशनला जेव्हा प्रेझेंट असतात त्यांना आपण ट्रान्स पोझिशन म्हणतो, आणि जेव्हाही पॅरलर असतात त्याला आपण सिस असं म्हणतो. This coordination compound as like a Lewis acid and Lewis base interaction means these four ligands are lone pair of donate the lone pair of electron. तर आपण जेव्हाही जे स्वतः जवळचे लोन पेअर दुसऱ्याला देतो त्याला आपण काय म्हणतो? लेविस बेस म्हणतो. आणि जे ॲक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन असतं त्याला आपण लेविस ॲसिड असं म्हणतो. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड देखील लेविस ॲसिड बेस सारखं इंटरॅक्शन असतं. जसं की हा म्हणजे अमोनिया म्हणजे लेविस बेस म्हणून बेस सारखं काम करतो. स्वतः जवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सेंट्रलला जो मेटल ॲटम आहे त्याला डोनेट करतो. तर हा कोणता झाला? लेविस बेस झाला. तर प्लॅटिनम जो सेंटरला प्लॅटिनम मेटल प्रेझेंट आहे तो या अमोनियाकडचे लोन पेअर ॲक्सेप्ट करण्याचं काम करतो, म्हणजेच ॲज लाईक अ लेविस ॲसिड. सो this coordination compound as like interaction Lewis acid and Lewis base. So friends, second point is the types of ligand. First, what is mean by ligands? Ligands are surrounded by central metal atom. सेंट्रल मेटल ॲटम. तर बघा लिगँड्स म्हणजे काय? जे सेंट्रल मेटल ॲटमच्या भोवती जे फिरत असतात त्याला आपण काय म्हणतो? लिगँड्स म्हणतो. तर त्या लिगँड्सचे आपल्याला टाइप्स दिलेले आहेत. टाइप्स ऑफ लिगँड्स. देअर आर 3 टाइप्स ऑफ लिगँड्स. फर्स्ट इज मोनोडेंटेड, सेकंड इज पॉलीडेंटेड अँड थर्ड वन इज ॲम्बिडेंटेड. So first we see the monodentate ligand. So first type is the monodentate ligand. What is mean by monodentate ligand? तर monodentate the ligands which are coordinated to central metal atom through one donor atom. तर बघा monodentate ligand म्हणजे काय? जर त्या सेंट्रल मेटल ॲटमला सपोज हा एक अमोनिया मॉलिक्यूल आहे, तर एकाच ॲटमनी म्हणजे वन डोनर ॲटम, एकच डोनर ॲटम इथे प्रेझेंट आहे आणि तो सेंट्रल मेटल ॲटमला स्वतःचे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, त्याला आपण काय म्हणतो? मोनोडेंटेड. मोनो म्हणजे काय? तर मोनो म्हणजे एक, सिंगल. तर एक्झाम्पल बघा, this ammonia molecule coordinate to their this ammonia molecule only one bond म्हणजे मेटल सोबत एकच बॉन्ड तयार करतो, सिंगल बॉन्ड तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो? मोनोडेंटेड. मोनो म्हणजे सिंगल. सेकंड एक्झाम्पल इज OH minus then Cl minus. These 3 examples are monodentate ligand. म्हणजे ही 3ही एक्झाम्पल जे आहेत ते
सिंगल बॉन्ड फॉर्म करतात आणि त्याला आपण मोनोडेंटेड बॉन्ड असं मोनोडेंटेड लिगॅंड असं म्हणतो. तर सेकंड टाईप इज अ पॉलिडेंटेड लिगॅंड. तर पॉलिडेंटेड लिगॅंड म्हणजे काय? अ पॉलिडेंटेड लिगॅंड हॅज 2 or more donor atom linked to central metal ion. तर बघा, जो सेंट्रलला मेटल ॲटम आहे त्याला 2 डोनर ॲटमनी म्हणजे 2 डोनर ॲटम और मोर म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त डोनर ॲटमनी सेंट्रल मेटल ॲटमला लिंक केलेलं असेल त्याला आपण काय म्हणायचं? पॉलिडेंटेड. मोनो मीन्स ओनली 1 अँड पॉली मीन्स मोर दॅन 2. सो एक्झाम्पल इज अ इथिलीन डायअमाइन. तर इथिलीन डायअमाइन बघा स्ट्रक्चर. दिस स्ट्रक्चर इज इथिलीन डायअमाइन. तर याच्यात 2 आपल्याकडं अमाइन ग्रुप प्रेझेंट आहेत. These 2 amine group are present and also 2 amine group donate the lone pair of electron central metal atom. तर जो सेंट्रलला मेटल ॲटम असेल त्या मेटल ॲटमला दोन्ही अमाइन ग्रुप काय करतात? स्वतः जवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतात. तर अशा ह्याला आपण काय म्हणतो? पॉलिडेंटेड लिगॅंड म्हणतो. These types of ligand is called as polydentate ligand. Another example is ethylene diamine tetraacetate. Ethylene diamine tetraacetate is also called as EDTA. Means E means ethylene, D means diamine, T means tetra and A means acetate. Ethylene diamine tetraacetate. So ethylene diamine tetraacetate binds to central metal atom 4 oxygen and 2 nitrogen. तर तो 4 ऑक्सिजन आणि 2 नायट्रोजनच्या मॉलिक्यूल सोबत मेटलची बाइंडिंग करतो. तर हा पॉलिडेंटेड लिगॅंड झाला. पण एक जनरल सांगते की हा हेक्साडेंटेड लिगॅंड आहे कारण की ह्याच्यात 6 मॉलिक्यूल आहेत जे स्वतः जवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाला शेअर करतात? तर मेटल सोबत आणि त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ and 6th. This is a hexadentate molecule. Third type is a ambidentate ligand. Ambidentate ligand means the ligands which have a 2 donor atom but use the only 1 donor atom to form a coordinate bond with center metal atom. तर काय असतं? ambidentate ligand म्हणजे त्यांच्याकडे लोन पेअर 2 donor atom प्रेझेंट असतात. डोनर ॲटम प्रेझेंट असतात पण ते दोन्ही डोनर ॲटम स्वतः जवळचे इलेक्ट्रॉन डोनेट करत नाहीत. तर यूज हा एकाच ओनली 1 डोनर ॲटम यूज. सपोज हा एक्झाम्पल NO2 आहे. तर नायट्रोजन जवळ देखील लोन पेअर आहेत आणि ऑक्सिजन जवळ देखील लोन पेअर आहेत. तर जेव्हा हा मेटल ॲटम सोबत बॉन्ड फॉर्मेशन करतो, जर ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्मेशन केलं तर नायट्रोजन स्वतः जवळचे लोन पेअर मेटल ॲटमला देत नाही. म्हणजेच ओनली 1 बॉन्ड फॉर्मेशन जेव्हा ही 2
जेव्हाही दोन डोनर ॲटम असतात त्यावेळी ते एकच सिंगल बॉन्ड फॉर्म करतात, त्याला आपण ॲम्बिडेंटेड लिगॅंड म्हणतो. पण मोनोडेंटेडमध्ये जर दोन असतील, दोन नसतातच, त्यांच्याकडे फक्त एकच. सपोज हा NH3 आहे, हा नायट्रोजन जवळच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर तो स्वतः जवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मेटलला डोनेट करतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. पण ॲम्बिडेंटेडमध्ये दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दोन डोनर ॲटम प्रेझेंट असतात, पण फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड ओनली वन. तर एकच कोऑर्डिनेट बॉन्ड त्यांनी फॉर्म करतात, त्याला काय म्हणायचं? ॲम्बिडेंटेड लिगॅंड. आता हेच एक्झाम्पल बघा, जर नायट्रोजननी स्वतःचे लोन पेअर दिले तर ऑक्सिजन देत नाही. बघा, जर या ठिकाणी नायट्रोजननी स्वतःचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मेटलला देऊन त्यांच्या दोघात कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केला, त्यावेळी ऑक्सिजनने दिले का? तर नाही. ज्यावेळी ऑक्सिजन देतो त्यावेळी नायट्रोजन नाही देत, आणि ज्यावेळी नायट्रोजन देतो त्यावेळी ऑक्सिजन देत नाही. तर याच्यात फक्त एकच बॉन्ड फॉर्म होतो जेव्हा दोन डोनर ॲटम प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणायचं ॲम्बिडेंटेड लिगॅंड. तर हे काही टाईप्स होते लिगॅंडचे. तर बाकीचा राहिलेला पार्ट आपण उद्या पाहू. थँक्यू.